हे बघा, ज्यांनी 3 वर्ष तडीपारीमध्ये काढली आणि तडीपारीचं पूर्ण आयुष्य 3 वर्ष ही मुंबईत घालवली, त्या देशाचे गृहमंत्री अमित शहानी अशा प्रकारचं पवार साहेबांच्यावर टीका करणं हे हास्यास्पद आहे. तडीपारी नाही का भोगलेला एखादा माणूस दुसऱ्या एखाद्या माणसावर अशी टीका करू शकतो, अशा प्रकारचा एकूणच नाही का प्रश्न हा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. त्याचबरोबर अमित शहा जर पवार साहेबांना भ्रष्टाचाराच्या टोळीचे प्रमुख जर म्हणत असतील, तर त्या पवार साहेबांचे भ्रष्टाचारावर आरोप झालेले सगळे सहकारी आज भाजप बरोबर आहेत. त्या साधू संत झालेत का? एकदा त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांनी मोकळं करावं आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारी आहे का नाही या संदर्भातला खुलासा करावा. पण या संदर्भात अमित शहाचं हे स्टेटमेंट घेऊन आम्ही सर्वसामान्य पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातील लोकांच्या समोर जाणार आहोत, त्यांना हे सांगणार आहोत की नेमकं या शहाच्या फौजा मागची शेकडो वर्षे राज्यावर चालवून आले, त्यावेळेसच्या जनतेने अशा शहाच्या फौजांना धडा शिकवलेला आहे. आज पवार साहेब